गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे आणि 1857च्या उठावाचे स्वरूप काय होते याबद्दल चर्चा करणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1857चा उठाव हा यशस्वी झाला नव्हता. सर्वात महत्त्वाचं होतं म्हणजे 1857चा उठाव ही एक अपयशी म्हणजे 1857चा उठाव हा यशस्वी झाला नव्हता. तो यशस्वी झाला नव्हता हे आपण कोण्या अर्थाने म्हणू शकतो? कारण की 1857चा उठाव हा ब्रिटिश सत्तेला दिलेले आव्हान होते. ब्रिटिशांची सत्ता इथून त्यांना नष्ट करायची होती. मात्र 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांची सत्ता नष्ट झाली नव्हती आणि मग त्या अर्थाने 1857चा उठाव आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झाला नव्हता, म्हणजेच अपयशी झाला होता असे आपण म्हणू शकतो. तर या 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे काय होती हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ही कारणे आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर लक्षात घ्या, 1857च्या उठावाच्या अपयशाचं जे पहिलं कारण होतं ते होतं सर्व वर्गाचा पाठिंबा नव्हता. ठीक आहे. 1857च्या उठावाच्या अपयशाच्या कारणामध्ये हे एक प्रमुख कारण आहे की सर्व लोकांनी 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता. बराचसा वर्ग 1857च्या उठावापासून अलिप्त राहिला होता. आपण बघितलं की संस्थानिकांनी 1857च्या उठावात भाग घेतला, मात्र ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले तेच संस्थानिक 1857च्या उठावात सहभागी झाले होते. बरेचसे संस्थानिक 1857च्या उठावापासून अलिप्त राहिले होते. म्हणजेच लक्षात घ्या, इथे कन्सेप्च्युअली जर तुम्हाला स्टेटमेंट विचारलं की 1857च्या उठावात मोठ्या प्रमाणात संस्थानिकांनी भाग घेतला होता, तर हे स्टेटमेंट काय आहे? चूक आहे. 1857च्या उठावात संस्थानिकांनी भाग घेतला होता हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आणखी स्पेसिफिक होऊन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की 1857च्या उठावात सर्व संस्थानिकांनी भाग घेतला नव्हता. काहीच संस्थानिकांनी, काहीच या शब्दावर मी जोर देत आहे. ठीक आहे. तर काहीच संस्थानिकांनी 1857च्या उठावात भाग घेतला होता. बरेचसे संस्थानिक 1857च्या उठावापासून अलिप्त राहिले होते. मग त्यामध्ये आपल्याला दिसते ग्वाल्हेरचे शिंदे, काश्मीरचा राजा, राजपूत राजे, नभा जिंदचे राजे, हैदराबादचा निजाम असे बरेचसे संस्थानिक, भोपाळचा नवाब, तेहरी टिकमगडचे राजे हे 1857च्या उठावापासून अलिप्त राहिले होते. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी झाशीच्या राणीला मदत केली नव्हती आणि त्यामुळे सर्वांचे सहकार्य न लाभल्यामुळे 1857चा उठाव अपयशी झाला. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवायचा, कोणी कोणी 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता. ठीक आहे. तर इथे काही प्रमुख संस्थानिकांचा उल्लेख आलेला आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्वाल्हेरचे शिंदे, तेहरी टिकमगडचे राजे, भोपाळचा नवाब, नभा जिंदचे राजे, हैदराबादचा निजाम, काश्मीरचा राजा गुलाब सिंह. आणखी काहींचा उल्लेख आला नोट्समध्ये असेल तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या सर्वांनी 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता. यापैकी काहींनी तर उलट उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली होती. त्यामध्ये मग प्रमुख दोनचा मी इथे उल्लेख करतोय. एक आहे दिनकरराव जवळकर, जो शिंद्यांचा सेनापती होता. ठीक आहे. आणि एक आहे हैदराबादचा निजामचा जो सेनापती होता सालार जंग. या दोघांनी ब्रिटिशांना उठाव दडपण्यासाठी मदत केली होती आणि पुढे मग त्यांचा त्यासाठी सन्मान सुद्धा करण्यात आला होता. तर सर्व संस्थानिक 1857च्या उठावात सहभागी झाले नव्हते. त्याचप्रमाणे बंगालमधील जमीनदार श्रीमंत वर्ग 1857च्या उठावापासून अलिप्त राहिला होता. आणि हा जमीनदार वर्ग 1857च्या उठावापासून अलिप्त राहण्याचे कारण हे होते की आपण बघितलं की कायमधारा पद्धतीमुळे यांना जमिनीची मालकी मिळाली होती. ब्रिटिश काय म्हणू आपण, राजसत्तेत यांचे हितसंबंध जोपासल्या जात होते आणि म्हणून या वर्गाने सुद्धा 1857च्या उठावात भाग घेतला नाही. त्याचप्रमाणे जो एक सुशिक्षित मध्यम वर्ग भारतात निर्माण झाला होता, त्यांनी सुद्धा 1857च्या उठावाला पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा न देण्याचे कारण काय होते हे लक्षात घ्या. त्यांना वाटत होते की ब्रिटिश राजसत्तेमुळे इथे सुधारणा होत आहे,
ब्रिटिश राजसत्तेमुळे इथे आधुनिकता येत आहे आणि त्यामुळे ब्रिटिशांची सत्ता म्हणजे आपल्यासाठी फायदेशीर आहे, एक प्रकारे ईश्वराची देणगी आहे, ही भावना त्यांच्यात होती आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या 1857च्या उठावाला या सुशिक्षित मध्यम वर्गाचा पाठिंबा नव्हता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते इथे पहा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1857च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी झाले नाही? तर काही संस्थानिक, त्यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जमीनदार वर्ग, त्याचप्रमाणे सुशिक्षित मध्यम वर्ग 1857च्या उठावापासून अलिप्त राहिला होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि हे 1857च्या उठावाच्या अपयशाचे एक कारण होते. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, 1857चा उठाव सैनिकांनी सुरू केला होता आणि 1857च्या उठावामध्ये सैनिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मोठ्या प्रमाणात सैनिकांनी घडून आणलेला हा उठाव होता. मात्र काही रेजिमेंट याला अपवाद आहे. म्हणजेच लक्षात घ्या, हा सैनिकांद्वारे झालेला उठाव असला तरी सैनिकांच्या काही रेजिमेंटनी, भारतीय सैनिकांच्या काही रेजिमेंटनी 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता आणि उलट 1857चा उठाव दडपण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांना मदत केली होती. आणि ह्या रेजिमेंट म्हणजे शीख रेजिमेंट आणि गोरखा रेजिमेंट. आपण बघितलं, कानपूर येथील उठाव दडपण्यास कुलीन कॅम्बेलला गोरखा रेजिमेंटची मदत झाली होती. तर गोरखा रेजिमेंटने 1857च्या उठावात भाग घेतला नाही, शीख रेजिमेंटने सुद्धा 1857च्या उठावात भाग घेतला नाही, उलट ब्रिटिशांना उठाव दडपण्यास मदत केली आणि त्यामुळे उठाव अपयशी झाला असे म्हटले जाते किंवा उठावाच्या अपयशाचे हे सुद्धा एक कारण आहे, हे असे म्हटले जाते. म्हणजे लक्षात घ्या, हा उठाव सर्वव्यापी नव्हता. सर्व वर्गांनी 1857च्या उठावाला भाग दिला, काय म्हणता येईल, पाठिंबा दिला नव्हता. त्यामध्ये संस्थानिक होते, जमीनदार होते, सुशिक्षित मध्यम वर्ग होता आणि त्याचप्रमाणे काही सैनिकांच्या रेजिमेंट होत्या. म्हणजे त्यांचा उल्लेख आलेला आहे. कोणत्या सैनिकांच्या रेजिमेंट? गोरखा आणि शीख रेजिमेंट. ठीक आहे. त्याचप्रमाणे लक्षात घ्या, आणखी उठावाची बरेचसे कारणे होती. लष्करीदृष्ट्या आपण ब्रिटिशांपेक्षा दुर्बळ होतो. त्याचप्रमाणे उठावामध्ये नियोजनाचा अभाव होता. एकाच वेळी जर उठाव घडून आला असता तर कदाचित हा उठाव यशस्वी झाला असता असं म्हटलं जाते. मात्र उठाव एकाच वेळी घडून आला नाही. उठावाची जी तारीख होती ती 31 मे होती, मात्र त्याआधीच उठाव करण्यात आला. 10 मे 1857लाच उठाव झाला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यात जिथे जसे शक्य होईल तिथे उठाव झाला. जर एकाच वेळेस उठाव झाला असता तर उठाव दडपणे ब्रिटिशांना शक्य झाले नसते आणि त्यामुळे उठाव यशस्वी झाला असता. मात्र उठावामध्ये नियोजनाचा अभाव होता, नेतृत्वाचा अभाव होता. त्यामुळे उठाव ज्या तारखेला करण्याचे ठरले होते 31 मेला, त्याच्या आधीच उठाव घडून आला 10 मेला आणि त्यानंतरही उठाव असा टप्प्याटप्प्यामध्ये झाला आणि त्यामुळे ब्रिटिशांना उठाव सहजरित्या दडपता आला. त्याचप्रमाणे बऱ्याचशा बाबी ब्रिटिशांना अनुकूल होत्या. जागतिक परिस्थिती ब्रिटिशांना अनुकूल होती. क्रिमियम युद्धात त्यांनी रशियाचा पराभव केला होता. ओपियम युद्धात चीनची हानी झाली होती आणि त्यामुळे तेथील सैन्य ब्रिटिशांना भारतात वळवता आले आणि त्यामुळे ब्रिटिशांना उठाव दडपण्यास मदतच झाली. त्याचप्रमाणे लॉर्ड डलहौसी, ज्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात, त्याने केलेल्या सुधारणा सुद्धा 1857चा उठाव दडपण्यासाठी सहाय्यभूत ठरल्या. टेलिग्राफ, रेल्वे, रस्ते यासारख्या दळणवळण साधनांच्या सुविधामुळे सैनिकांची ने-आण, त्याचप्रमाणे माहितीची देवाणघेवाण सहजरित्या करणे शक्य झाले. लक्षात घ्या, टेलिग्राफ व्यवस्थेमुळे दिल्लीमध्ये काय चालू आहे आणि कानपूरमध्ये काय चालू आहे हे सहजरित्या माहिती होऊ लागले आणि त्यामुळे कुठे सैन्य पाठवायला पाहिजे, कुठले सैन्य काढून घ्यायला पाहिजे याचे नियोजन करणे शक्य झाले आणि त्यामुळे 1857चा उठाव दडपता आला. तर अशा प्रकारे 1857चा उठाव अपयशी होण्याची ही अनेक कारणे कारणीभूत होती. ठीक आहे. आता लक्षात घ्या, यामध्ये 1857चा उठाव जरी अपयशी झाला तरी 1857च्या उठावाने भारतीय स्वातंत्र्य युद्धात किंवा भारताच्या इतिहासात काहीच भूमिका निभावली नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. भारताच्या इतिहासात 1857चा उठाव ही एक महत्त्वाची घटना होती
आणि 1857च्या उठावाचे महत्त्व काय आहे हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे, जरी तो अपयशी झालेला असला तरी. तर 1857च्या उठावाचे महत्त्व आपण 1857च्या उठावाचे काय परिणाम झाले या मुद्द्याच्या आधारे अभ्यासू. तर मित्रांनो लक्षात घ्या, 1857च्या उठावाचे परिणाम अभ्यासताना आपण दोन प्रकारे म्हणजे दोन आधारे ते परिणाम अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिला जो आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल, 1857च्या उठावाचे परिणाम अभ्यासताना आपल्याला एक दोन अँगलनी ते परिणाम अभ्यासायचे आहे. सगळ्यात पहिला जो अँगल आपण अभ्यासणार आहोत तो 1857च्या उठावाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला. म्हणजे जो काँग्रेसच्या स्थापनेनंतर भारतात जो एक स्वातंत्र्य लढा सुरू झाला, ठीक आहे, महात्मा गांधींच्या आगमनानंतर जो भारतात स्वातंत्र्य लढा सुरू झाला किंवा त्याही आधी जे भारतात राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली, त्यामध्ये 1857च्या उठावाचा कसा परिणाम झाला हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1857चा उठाव हा ब्रिटिशांविरुद्ध केलेला संघर्ष होता. तो देशव्यापी होता. त्यामध्ये सैनिक शूरतेने लढले, यावर लिखाण केले गेले. आपल्याला ते जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कवरी ऑफ इंडिया असू द्या किंवा विनायक दामोदर सावरकर यांचे भारताचा स्वातंत्र्य लढा 1857 हे पुस्तक असू द्या, त्यामध्ये 1857च्या उठावाद्वारे कुठेतरी भारतीयांना प्रेरित केल्या गेले की आपण ब्रिटिशांविरुद्ध लढू शकतो आणि याआधी आपण लढलेलो आहोत. आणि त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यास 1857चा उठाव कारणीभूत ठरला. 1857च्या उठावाची घटना एक प्रेरणा म्हणून वापरले गेले. तर हा एक 1857च्या उठावाचा एक महत्त्वाचा परिणाम झाला. 1857च्या उठावामुळे भारतात कुठेतरी का होईना मात्र राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली. आणि लक्षात घ्या मित्रांनो, पुढे आपल्याला राष्ट्रवादाची भावना अभ्यासायचंच आहे. राष्ट्रवाद आधी भारतात नव्हता. भारतात राष्ट्रवादाची भावना ब्रिटिशांमुळे निर्माण झाली. याच्यावर सविस्तर चर्चा मी पुढे करेलच, ठीक आहे. तर 1857च्या उठावाचा झालेला एक परिणाम म्हणजे भारतात राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा मिळाली. दुसरा महत्त्वाचा म्हणजे जो लगेचचा परिणाम जर आपण लक्षात घेतला तर 1857च्या उठावामुळे कंपनीची सत्ता इथून काढून घेण्यात आली. आपण बघितलं की कंपनीला हळूहळू कसे कमी अधिकार करण्यात आले, म्हणजे कंपनीचे अधिकार, भारतातील अधिकार कमी करण्यास सुरुवात तर 1773 पासूनच झाली होती. त्यासाठी 1773चा नियमनाचा कायदा पारित करण्यात आला होता. आपण बघितलं त्याद्वारे 1773 मध्ये कसा रेग्युलेटिंग ॲक्ट पारित केला, मग 1784चा कायदा, मग 1793चा कायदा, 1813च्या कायद्याने कंपनीची व्यापारातील मक्तेदारी समाप्त केली होती. 1833च्या कायद्याने ती पूर्णपणे समाप्त करण्यात आली. त्यानंतर कंपनी एक फक्त भारतातील प्रशासकीय बॉडी होती. मात्र कंपनीचा इथे प्रशासन चालवण्याचा अधिकार सुद्धा 1857च्या नंतर उठावानंतर काढून घेण्यात आला आणि आता कंपनीची सत्ता इथे राहणार नव्हती. आता कंपनीऐवजी ब्रिटिश राजसत्ताच इथे प्रशासन चालवणार होती. आणि त्यासाठी मग आता म्हणजे आता यापुढे कंपनीची सत्ता राहणार नाही हे घोषित करण्यासाठी एक भारतीय सुशासनाचा कायदा 1858 हा पारित करण्यात आला. आणि या कायद्याद्वारे घोषित करण्यात आले की यापुढे इथे प्रशासन, इथली सत्ता ही ब्रिटिश राजसत्ता धारण करेल. म्हणजेच लक्षात घ्या, भारतीय सुशासनाचा कायदा 1858 हा 1857च्या उठावाचा परिणाम होता आणि या कायद्याद्वारे इथली कंपनीची सत्ता काढून घेण्यात आली आणि सत्ता ब्रिटिश राजसत्तेने हाती घेतली. हा कायदा तुम्हाला अभ्यासायचा आहे. या कायद्याचं नाव काय? भारतीय सुशासनाचा कायदा. म्हणजेच यामध्ये ज्या तरतुदी असेल त्या तरतुदी भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी केलेल्या असतील. का बरं भारतात आता सुशासन निर्माण करायचे होते? कारण की ब्रिटिश राजसत्तेच्या लक्षात आले होते की आपण मोठ्या प्रमाणात डायरेक्टली इथे जर शोषण चालू केले, चुकीची धोरणे राबवली तर असंतोषाला तोंड द्यावे लागेल आणि असंतोषातून इथे एक उद्रेक होऊन आपल्या सत्तेला हादरा बसू शकतो अशी क्षमता यांच्यामध्ये आहे हे लक्षात आले होते. आणि म्हणून पुढे राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा सुद्धा जाहीर करण्यात आला. लॉर्ड कॅनिंग याने बाकायदा 1 नोव्हेंबर 1858 रोजी दरबार भरून, कुठे दरबार भरून? अलाहाबाद येथे दरबार भरून त्या जाहीरनाम्याचे वाचन केले आणि या जाहीरनाम्याद्वारे
भारतीयांना सुरक्षितेची हमी देण्यात आली, चांगल्या सुशासनाची हमी देण्यात आली. बाकायदा या जाहीरनाम्याद्वारे घोषित करण्यात आले की यापुढे संस्थाने खालसा केली जाणार नाही. हा जाहीरनामा, या जाहीरनाम्यामध्ये काय तरतुदी होत्या हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे. तर पाठ करण्यासाठी लॉजिक काय आहे, चांगल्याच तरतुदी असेल, वाईट तरतुदी नसेल, जे आधी झालं ते आता केलं जाणार नाही हेच सांगितलं असेल. बरोबर आहे. तर या जाहीरनाम्याद्वारे घोषित करण्यात आलं की यापुढे संस्थाने खालसा केली जाणार नाही, कारण की संस्थाने खालसा केल्यामुळेच संस्थानिकांनी 1857चा उठाव केला होता. धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. भारतीयांना शासकीय नोकरी स्थान दिले जाईल. भारतीयांसोबत गोरा काळा वर्णभेद केला जाणार नाही. त्यांच्यासोबत जातीपातीचे बंधने बाळगली जाणार नाही. हे राणी व्हिक्टोरियाने आपल्या जाहीरनाम्याद्वारे घोषित केलं. ठीक आहे. या जाहीरनाम्यातील तरतुदी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लॉजिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जे 1857च्या उठावा म्हणजे 1857च्या उठाव ज्या असंतोषामुळे झाला होता ते असंतोष दूर करण्याचा प्रयत्न राणीच्या जाहीरनाम्याद्वारे झाला असेल. तर हा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 रोजी जाहीर झाला. अलाहाबाद येथील दरबारात लॉर्ड कॅनिंगने तो वाचून दाखवला. त्यानंतर आता लक्षात घ्या, ब्रिटिश कंपनीची, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाणार होती आणि ब्रिटिश राजसत्ता इथे सत्ता धारण करणार होती. त्यामुळे इथल्या प्रशासनामध्ये बदल करणे आवश्यक होते आणि प्रशासनामध्ये बदल करण्यासाठी इंडियन काउन्सिल ॲक्ट, भारतीय परिषदांचा कायदा 1861 या नावाने कायदा झाला. म्हणजेच लक्षात घ्या, एक 1858चा कायदा तो इथे सुशासन निर्माण करण्यासाठी आणि कंपनीची सत्ता नष्ट करण्यासाठी. त्यानंतर आता नवीन सत्ता निर्माण करायची होती, नवीन प्रशासन निर्माण करायचे होते, त्यासाठी इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861. आणि त्या दरम्यान इथल्या स्थानिकांना एक चांगल्या काय म्हणता येईल आश्वासनाची हमी देण्यासाठी राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा 1 नोव्हेंबर 1858 कुठे, अलाहाबाद येथे. तर या सर्व फॅक्ट्स नोट्समध्ये आलेल्याच आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा, 1858चा सुशासनाचा कायदा आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 हे नोट्समध्ये नाही आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून या फॅक्ट्स कलेक्ट करायच्या, कोळंबे सरांच्या पुस्तकातही या संबंधी डिटेल माहिती आलेली असेल. ती माहिती कशी लक्षात ठेवायची याचा एक आढावा, लॉजिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण 1857चा उठावाचे स्वरूप कसे होते यावर एक शॉर्ट लेक्चर घेऊ आणि अशा प्रकारे कुठेतरी या सॅटर्डेपर्यंत आपला हा टॉपिक संपलेला राहील. कोणता, 1857चा उठाव. आणि त्यानंतर मग आपण आपला नेक्स्ट टॉपिक 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक सांस्कृतिक जागृती याला सुरुवात करू. ठीक आहे. तर मित्रांनो 5 तारखेपर्यंत मला तुमचे ॲटलिस्ट 6 टॉपिक कंप्लीट म्हणजे माझं तुमचे 6 टॉपिक कंप्लीट करून देण्याचं टार्गेट आहे, जेणेकरून तुम्हाला एक इतिहासाचा काय म्हणता येईल गाभा लक्षात आलेला राहील. जो मूळ, जो तुम्हाला कुठेतरी अभ्यासाला कठीण जाते 1857चा आधीचा इतिहास, तो तुमच्या कुठेतरी लक्षात आलेला राहील आणि मग तुम्ही स्वतःहून कुठेतरी इतिहास वाचायला सुरुवात करू शकाल. ठीक आहे. त्यानंतरचं नियोजन काय आहे याच्यावर मी नंतर बोलेलच. ठीक आहे. तर उद्या भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.